महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। पाऊस नसतानाही उरण रेल्वे स्थानक जलमय, समुद्राच्या भरतीचे पाणी शिरल्याने प्रवाशांचे हाल, तांत्रिक नियोजनावर प्रश्नचिन्ह। सध्या परिसरात पावसाचा जोर नसतानाही केवळ समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळे उरण रेल्वे स्थानकाच्या परिसरात आणि भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची घटना समोर आली आहे। स्थानकात ये-जा करण्यासाठी असलेल्या मार्गावर पाणी साचल्यामुळे प्रवासी, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। पावसाळ्याव्यतिरिक्त सामान्य दिवसातही भरतीचे पाणी स्थानकात साचत असल्याने रेल्वेच्या तांत्रिक नियोजनावर स्थानिक नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। उरण आणि द्रोणागिरी ही रेल्वे स्थानके समुद्र सपाटीपासून काहीशी सखल भागात आहेत, त्यामुळे भरतीचे पाणी मुख्य आवारात किंवा भुयारी मार्गात शिरण्याची शक्यता असते। रेल्वे प्रशासनाने यापूर्वी पाणी उपसणारे पंप बसवलेले आहेत, मात्र भरतीचा पाण्याचा वेग आणि पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा यामध्ये योग्य समन्वय नसल्याचे दिसून येत आहे। पाण्याचा वेगाने निचरा न झाल्यामुळे स्थानकाला काही अंशी तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। स्थानिक प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार पाणी साचल्यानंतर ते तातडीने उपसण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक ती तत्परता दाखवली जात नाही। पंपिंग यंत्रणा वेळेवर पूर्ण क्षमतेने सुरू न केल्यामुळे भुयारी मार्गाचा वापर करणे प्रवाशांना कठीण झाले आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या आधुनिक स्थानकात जर सामान्य दिवसात भरतीच्या पाण्यामुळे ही स्थिती उद्भवत असेल तर मुसळधार पावसात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे। यापूर्वीही उरण स्थानकात पाणी साचले याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत। या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने या समस्येचा भौगोलिक आणि तांत्रिक अभ्यास करून भरतीचे पाणी आत येण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी उरणमधील प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर।